नमस्कार बांधवांनो, तर सीईटीचा रिझल्ट लागल्यानंतर नवीन जार आला की मराठा समाजातील मुलांना एससीबीसी आरक्षण हे लागू केलेलं आहे। त्यानंतर अनेक मुलं हे सर्टिफिकेट काढण्यासाठी गेले। त्या ठिकाणी बऱ्याच दिवस तहसील बंद असल्यामुळे त्यांची अनेक धावपळ सुरू झाली। त्या ठिकाणी एवढी वाईट परिस्थिती त्यांच्यावरती आली, अक्षरशः मुलं रडायला लागली। त्यानंतर ही गोष्ट झाल्यानंतर सर्टिफिकेट आल्यानंतर नवीन जार आला की त्याची व्हॅलिडिटी पाहिजे। व्हॅलिडिटी ही तिसऱ्या राऊंडपर्यंत जर नाही जमा केली तर त्यांचं ॲडमिशन कॅन्सल होईल आणि इतक्या लवकर तर सहजासहजी व्हॅलिडिटी ही मिळत नाही। त्याच्यामुळे हे सर्व प्रकरण हे जरांगे पाटलांजवळ गेलं। त्या ठिकाणी अक्षरशः मुलं जरांगे पाटलांजवळ सुद्धा त्या ठिकाणी रडत होती। तर एवढी दयनीय अवस्था मराठा समाजाच्या मुलांची झाली होती। तर ह्या सर्व प्रकरण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ गेलं। तर त्या ठिकाणी त्यांनी ट्विट केलं की मराठा समाजाच्या मुलांना व्हॅलिडिटीसाठी 6 महिन्याचा वेळ दिलेला आहे। असं झाल्यानंतर अनेक राजकीय नेते बोंबलायला लागले की आमच्या सरकारने मराठा समाजाच्या मुलांसाठी व्हॅलिडिटीसाठी 6 महिन्याचा वेळ दिलेला आहे। असे हे फेकूचंद राजकीय लोक हे बोलायला लागले। पण त्या ठिकाणी मराठा समाजाची मुलं त्या ठिकाणी ज्यावेळी त्या सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती गेले, त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन पाहिलं। तर त्या ठिकाणी मी स्वतः फॉर्म अप्लाय केल्यानंतर त्या ठिकाणी अक्षरशः त्या ठिकाणी दाखवलं आहे की व्हॅलिडिटी जर तिसऱ्या राऊंडपर्यंत जर जमा नाही केली तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होईल अशी नोटीस त्या ठिकाणी आहे। कारण मी एससीबीसी त्या ठिकाणी सिलेक्ट करून सुद्धा त्या ठिकाणी मला सुद्धा दाखवलं आहे की ॲडमिशन हे कॅन्सल होईल। कारण हे राजकीय लोकांनी फक्त ट्विटर केलेलं आहे की हे तुम्हाला 6 महिन्याची वेळ दिली। हे ट्विटर करून त्या ठिकाणी काही होत नसतं। ट्विटर तर मी स्वतः करतो ना, 6 महिन्याची वेळ दिली असं मी स्वतः कोणी ट्विटर करीन। त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी ट्विटर केलंय। त्या ठिकाणी सीईटी सेल ऑफिशियल वेबसाईटला त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी ते अप्लाय झालेलं नाही, त्या ठिकाणी डायरेक्ट ऑप्शन येते आणि त्या ठिकाणी नोटीस येते की जर एससीबीसी जरी कॅटेगरी असली, त्या ठिकाणी जर तिसऱ्या राऊंडपर्यंत जर व्हॅलिडिटी अप्लाय नाही केली तर त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन कॅन्सल होईल। कारण मुख्यमंत्र्यांनी फक्त हे ट्विटर केलेलं आहे, फक्त हे दाखवायसाठी केलेलं आहे। पण अद्याप त्या ठिकाणी मुंबईला सीईटी सेलला ऑफिशियल त्या ठिकाणी ऑफिसला त्या ठिकाणी त्यांनी नोटीस कसली पाठवलेली नाही म्हणावं लागेल। कारण मी स्वतः त्या ठिकाणी वेबसाईटला चेक केलं तर त्या ठिकाणी दाखवत होतं की तुम्हाला तिसऱ्या राऊंडपर्यंत हे व्हॅलिडिटी ही द्यावाच लागेल असं त्या ठिकाणी नोटीस आलेलं आहे। पण मुख्यमंत्र्यांनी अद्याप त्या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिसला त्या ठिकाणी कोणतीही सूचना दिलेली नाही असं म्हणावं लागेल। कारण अद्याप त्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती त्या ठिकाणी ते अप्लाय झालेलं नाही, त्या ठिकाणी त्यांनी ऑप्शन दिलेलं नाही। त्याच्यामुळं अद्याप हे गोष्टी फक्त हे सर्व फक्त बोलण्यापुरते हे करत आहेत। त्या ठिकाणी फक्त अशा नुसते ट्विटर करून अशा गोष्टी करून फक्त ते मराठा समाजाला फसवायचं काम करतायत। मराठा समाजाला फक्त घुलवत आहेत त्या ठिकाणी। कारण अक्षरशः मराठा समाजाला येड्यात काढत आहेत। पण अद्याप त्या ठिकाणी मी स्वतः वेबसाईटवरती चेक केलं तर त्या ठिकाणी अद्याप ते असं दाखवलं नाही की 6 महिन्याचा वेळ आहे भरून। कारण मी ज्यावेळी एससीबीसी हे ऑप्शन सिलेक्ट केलं तरी त्या ठिकाणी दाखवत नव्हतं। मला नोटीस त्या ठिकाणी आली होती की तुम्हाला तिसऱ्या राऊंडपर्यंत ही व्हॅलिडिटी जमा करावं लागेल म्हणून। कारण अद्याप हे सरकारने जरी बोलत असलं, हे ट्विटरवरती बोलत असलं किंवा मीडियावरती बोलत असलं, तर अद्याप सरकारने त्या ठिकाणी सीईटी सेलला अजिबात सूचना केलेल्या नाही असं म्हणावं लागेल। कारण ह्या गोष्टीचा मी पूर्णपणे जाहीर निषेध करतो। यावरती सरकारने डायरेक्ट अक्षरशः सीईटी सेलला भेट द्यावी। सीईटी सेल ऑफिशियल ऑफिसला त्या ठिकाणी मुंबईला जाऊन त्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणी त्यांना सूचना करावी। तेव्हाच म्हणजे हे ऑफिशियल वेबसाईटवरती चेंज करतील, त्या ठिकाणी मराठा समाजाचा फायदा होईल। अद्याप असा मराठा समाजाचा त्या ठिकाणी काही फायदा नाही। आणि जर ही सूचना सीईटी सेलला नाही गेली तर अक्षरशः ॲडमिशन हे कॅन्सल होतील असं मी सरकारला विनंती करतोय की ह्या ठिकाणी सीईटी सेललाही त्या ठिकाणी अपडेट करावी, त्या ठिकाणी त्यांना सूचना द्यावी। हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मी विनंती करतो। आणि जर मराठा समाजाच्याही मुलांना विनंती आहे, कारण जे आता तुमच्यापर्यंत जे कागदपत्र तुमचे जमा झाले असतील, व्हॅलिडिटीची पावती त्या ठिकाणी अपलोड करून ठेवा। कारण त्यामुळं तुम्ही ॲडमिशन अजिबात ओपनमध्ये टाकू नका। आणि तुम्हाला जर ओपनमध्ये टाकलं असेल तर त्या ठिकाणी जर एडिट करायचा तुम्हाला जर वेळ असेल तर त्या ठिकाणी एडिट करून एससीबीसी कॅटेगरी सिलेक्ट करा, हे मराठा बांधवांना मी विनंती करतो। आणि आपण सध्या त्या ठिकाणी जेवढे कागदपत्र असतील तेवढे त्या ठिकाणी अपलोड करा। कारण आपण ऐनवेळी ह्या ठिकाणी मागणी सर्व मुलांच्या पालकांनी त्या ठिकाणी जरांगे पाटलांकडे कळावी। त्या ठिकाणी मग जरांगे पाटील सूचना हे मुख्यमंत्र्यांना देतील। कारण त्यावेळेस तेव्हाच हे निर्णय होईल।
कारण अद्याप हे ट्विटर करून त्या ठिकाणी काही सूचना झालेल्या नाही असं मला म्हणावं लागेल, कारण मी स्वतः चेक केल्यानंतर त्या ठिकाणी अद्याप आलेलं नाही. आणि ही शेवटची मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय की CET सेलला ही त्या ठिकाणी अपडेट करावी, त्या सूचना द्यावी, तेव्हाच ते त्या ठिकाणी वेबसाईट त्या ठिकाणी ते चेंज करतील. हे मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा, लाख मराठा.